उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं? आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आत्तापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं का केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलं, पण हे करतच नाही आहेत ना. त्यामुळं आपण हे बघा, मी 2 मिनिटातच तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे असंच 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हां ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागते. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालेल. काय तरफड व्हायचं तेवढं तरफड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.